धनगरांना आदिवासींमधून आरक्षण द्यायला आदिवासी संघटनांनी विरोध केलेला आहे। मुंबई नाशिक महामार्गावर आदिवासी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केलं। रस्त्यावर उतरत मुंबई नाशिक महामार्ग रोखून धरला। धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह आदिवासी आमदारांचं मुंबईत धरणे आंदोलन सुरू असताना नाशिकच्या घोटीत आदिवासी संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, प्राजक्ता, नाशिकच्या घोटी टोलनाक्यावरती हे आंदोलन सुरू आहे। नाशिक घोटी महामार्ग जो आहे तो आदिवासी बांधवांनी रोखून धरलेला आहे। ही दृश्य आहे नाशिकच्या घोटी टोलनाक्यावरची आणि या ठिकाणी हा रस्ता जो आहे तो आता या आंदोलकांनी अशा पद्धतीने रोखून धरलेला आहे। नाशिक मुंबई महामार्गावरचा चक्काजाम आंदोलन जे आहे ते आदिवासी संघटनांकडून केलं जात आहे। त्यामुळे एक आक्रमक आदिवासी नेते जे आहेत ते अशा पद्धतीने एकवटलेले आहे आणि त्या एकवटलेल्या आदिवासी आंदोलकांकडून हा रस्ता रोको जो आहे तो केला जातोय। आपण या आदिवासी नेत्यांशी बोलूया, काय मागणी घेऊन आपण आंदोलन करताय, रास्ता रोको करताय? आज आपण बघतोय काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जे आदिवासी धनगड आणि धनगर असल्याचा जाहीर करण्यासाठी विकासजी खारगे नावाची समिती स्थापन केली, ती बरखास्त करण्यासाठी आज आदिवासी समाज रस्त्यावरती उतरलेला आहे। आणि जाणून बुजून हे मिंदे सरकार, फसवणूक अजितदादा सरकार आदिवासींवरती घाला घालण्याचा प्रयत्न करतोय। आज या मिंदे सरकारने रास्ता रोको आंदोलनाची दखल घेतली नाही, जर ज्या दिवशी धनगड आणि धनगरचा ज्या दिवशी निघल त्या दिवशी आदिवासी भागातून जाणारे रेल्वे रोमार्ग ते आम्ही रात्रीतून उकडून फेकून देऊ आणि आदिवासी भागातलं पाणी जे मराठवाडा विदर्भाला जाणार आहे ते रात्रीतून नाळगड्यात फेकून देऊ। आणि आताच आपण बघतोय समृद्धी महामार्ग गेले आदिवासी भागातून रात्रीतून जे उड्डाण पूल आहे समृद्धीचं ते आम्ही JCB लावून फोडून टाकू। आणि मुख्यमंत्री यांनी अभ्यास करावा। मला तर वाटतंय मुख्यमंत्र्यांचा अभ्यास कमी आहे, त्यांचं शिक्षण बघावं लागेल। अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलंय ते घटना बदलावचं कारस्थान तुम्ही करतात। ओराव जमातीची जी उपजात आहे धांगड, त्या धांगड जमातीला मराठीत धांगड म्हणतात आणि इंग्लिशमध्ये धनगड म्हणतात। पण तो पडवळकर का फिडवळकर, तो नालायक असलेला तो मेंढरू कुत्रा तो बोंबलतो असतो की धनगड आणि धनगर एकच आहे। माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे की धनगरांना आदिवासी आरक्षण देता येणार नाही। जर आरक्षण देण्याचा विचार केला तर मी इशारा दिला, त्या इशाराचा नक्कीच आम्ही अवलंब केल्याशिवाय राहणार नाही। आपण बघतोय अशा निश्चितच लक्ष्मण, अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर नाशिकमध्ये धनगरांना आदिवासींमधून आरक्षण द्यायला आदिवासी संघटनांनी विरोध केला असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई नाशिक महामार्गावर आदिवासी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। रस्त्यावर उतरत मुंबई नाशिक महामार्ग रोखून धरलाय।